हे माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. गाईज, आज आमच्या बाबूचं बारसं आहे आणि मी घरातच करत आहे. जोरात काय करत नाही. माझे 2-3 फ्रेंड्स पण येतील, बाकी कोणाला मी जास्त बोलवलेलं नाही आहे. आणि आज आमच्या बाबूला मी माझ्या मावशीने आणलेला ड्रेस घालणार आहे. आणि गाईज, मी स्वतः तर शूट करू नाही शकत, पण मी माझ्या हस्बंडला सांगून ठेवलं आहे की जेवढं होईल तेवढं तुम्ही शूट करा. कारण की मी तर धावपळमध्ये असेल, कारण की सगळं मलाच करायचं आहे. त्याच्यामुळे मला काय टाईम भेटणारच नाही. आणि माझे दीदी वगैरे येणारच आहेत, पण ते कधी येतात काय माहिती. कारण दीदी जॉबवरती गेली, दीदी जॉबवरून सुटेल तेव्हा येईल. आणि वहिनींना पण घरातलं आवरून वगैरे यायला लागेल. तर त्याच्यामुळे त्यांचा वेट तर मी जास्त करू नाही शकत, कारण की सगळ्यांना मी 4चा टाईम दिलेला आहे. आत्ताच जस्ट मॉलिशवाला काकी येऊन गेल्या, बाबूला आंघोळ वगैरे घातली, तर झोपला आहे. आणि मी सगळं आवरून घेतलं आहे, लादी वगैरे पुसून घेतली. आणि आज मी देव पण धुवून घेते. माझे हस्बंड बारशासाठी जे लागणार आहे ते आणायला गेलेले आहेत. ते आता जस्ट येतील. ते आल्यावर मी तुम्हाला दाखवते. आता मी स्वयंपाक पण करून घेते दोन्ही टायमाचा, म्हणजे संध्याकाळी टेन्शन नको. त्याच्यासाठी मी दोन्ही टायमाचा स्वयंपाक पण करून घेते आता पटापट. आणि गाईज, माझ्या हस्बंडचं नाव घेतलं आणि ते आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. वेट. हे बघा गाईज, आलेले आहेत माझे हस्बंड. अजून भाज्या वगैरे पण आणल्या सगळं बघू शकतो. मला गाईज, आमचा बाबू झोपलेला आहे आता. मी माझं सगळं आवरून झालं इथे. थिएटर वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे ते. आणि आता देव पण घासून घेते, देवपूजा पण करून घेते. आणि दारात पण रांगोळी काढून घेते, कारण की दारात बऱ्याच दिवसांनी मी आज रांगोळी काढणार आहे. सो गाईज, आता एवढं सामान आणलं आहे माझ्या हस्बंडने. आणि पूजेचं सामान जे मी सांगितलेलं ते त्यात आहे का? आणायचं आहे का ते? अजून दुसरं सामान पण आणायचं आहे. त्याच्यात भाज्या आहेत. आणि आमचा कॅलेंडर पण आलेला आहे गाईज, 2024चा. आता आमचा विद्युत कॅलेंडर लावत आहे. विद्युतच चेंज पण करतो दर महिन्याला, कारण की आमच्या लक्षातच नाही राहत. हॅपी न्यू इयर तुम्हाला. आपला न्यू इयर आता नाही आहे. आपला न्यू इयर गुढीपाडव्याच्या दिवशी असतो. आमचे देवबाग असे चकाचक केलेले आहेत मी. गाईज, तुम्ही बघू शकता आता माझी देवपूजा झालेली आहे. आता वाजलेले आहेत 3:30. आता मी पटकन जाते आणि पिठाची उकड घेते दिव्यांसाठी. आणि मी ना चणे भिजत टाकणार होती, पण आमची चणेच संपलेले. आणि माझ्या हस्बंडला सांगितलेलं, पण ते विसरले आणायला. तो त्यांनी आता भिजलेलेच आणून दिले. तर तेच लावते मी कुकरला. एक शिटी देते पटकन. तर माझे हस्बंड हे घेऊन आलेले आहेत नाश्त्याचं सामान.